अशोक खरातचं प्रकरण समोर येऊन आता जवळपास 10 दिवस होत आहेत। या 10 दिवसात खरातमुळे मोठी उलथापालथ झाली। याच 10 दिवसात साखळकर यांना त्यांच्या महिला आयोग आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला। खरातचे एक एक कारनामे समोर येत गेलेत। यात महिलांवरील लैंगिक अत्याचार, आर्थिक फसवणूक, कोट्यवधींची संपत्ती आणि असं बरंच काही या 10 दिवसात महाराष्ट्राच्या जनतेला पाहायला मिळालंय। त्यात खरात प्रकरण जेव्हा उघड झालं तेव्हा खरातचा फक्त एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, पण त्यानंतर खरातचे अनेक महिलांसोबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। आता खरातच्या या व्हायरल व्हिडिओ नंतर अनेकांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत। यात काही नेते मंडळी सुद्धा आहेत, काही डॉक्टर सुद्धा आहेत आणि नेहमीप्रमाणे नेटकरी सुद्धा आहेतच। बघा, खरातच्या व्हिडिओवर लोकांनी सर्वाधिक विचारलेला प्रश्न म्हणजे खरात गैरवर्तन करत असताना महिलांनी त्याला काहीच विरोध नाही केला असं का? एखादा पुरुष आपल्या शरीराला हात लावतोय हे समजण्या इतपत महिलांनी त्यांची बुद्धी गहाण ठेवलेली होती का, असं सुद्धा लोक म्हणतात। तर काही जण म्हणालेत की खरातनं महिलांचं वशीकरण, संमोहन केलं असेल, त्यामुळे खरातला महिला नक्की का विरोध करत नव्हत्या आणि तो नेमकं असं काय करायचा की ज्यामुळे महिलांना विरोध करण्याचं भानच राहत नव्हतं, हेच आजच्या व्हिडिओतून पाहायचंय। नमस्कार मंडळी, 23 मार्च पासून अशोक खरातचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायला सुरुवात झाली होती। या व्हिडिओमध्ये थेट असं दिसत आहे की खरात महिलांना आशीर्वाद देण्याच्या नावाखाली त्यांचं लैंगिक शोषण करतोय आणि महिला त्याला काहीच विरोध करताना सुद्धा दिसत नाहीत। खरं तर लोकांना हा प्रश्न पडणं हे स्वाभाविक आहे की व्हिडिओत तर शरीर संबंध हे महिलांच्या मर्जीने ठेवले जात असल्याचं दिसतंय, मग महिलांचं शोषण खरातने केलंय असं कसं म्हणता येईल? बघा, याच सगळ्या गोष्टींवर जेव्हा SIT आणि मानसोपचार तज्ञांनी अभ्यास केला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की अशोक खरात हा महिलांना वशीकृत किंवा संमोहित करत नव्हता, तर तो महिलांना मानसिक आधार देण्याच्या नावाखाली एखाद्या चतुर मानसोपचार तज्ञाप्रमाणे महिलांना स्वतःच्या बोलण्यात गुंतवून ठेवायचा, महिलांना त्याच्या बोलण्यावर विश्वास बसेल असं काहीतरी करायचा। खरात सुरुवातीला महिलांसमोर स्वतःची प्रतिमा एक मार्गदर्शक, गुरु किंवा समस्यांचं निराकरण करणारा म्हणून उभी करत होता। पीडित महिलांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी, ताणतणाव, कौटुंबिक किंवा मानसिक समस्या तो अगदी बारकाईने ऐकायचा आणि त्यातून महिलांमध्ये तो विश्वास निर्माण करायचा। बघा, जेव्हा एखादी महिला भावनिकदृष्ट्या कमकुवत अवस्थेत असते तेव्हा ती आधार शोधत असते आणि अशा वेळी जर खरात सारखा माणूस स्वतःला तारणहार म्हणून त्या महिलांच्या आयुष्यातल्या समस्या दूर करणार असा विश्वास दाखवत असेल, तेव्हा महिला आपोआप भावनेच्या भरात आणि परिस्थितीने हतबल होऊन खरात सारख्या माणसावर विश्वास ठेवू लागतात आणि खरात महिलांच्या याच हतबलतेचा फायदा घेत होता। बरं, खरात महिलांचं संमोहन करत नव्हता असं डॉक्टर का म्हणालेत? तर बघा, संमोहनामध्ये व्यक्ती बेशुद्ध होत नाही, तर तिची जागरूकता आणि निर्णय क्षमता सुद्धा पूर्णपणे नाहीशी होत नाही असं डॉक्टर म्हणतात। म्हणजे व्यक्ती संमोहन अवस्थेत असली तरी सुद्धा तिच्या नैतिक मूल्यांच्या किंवा वैयक्तिक मर्यादांच्या विरोधात जाणाऱ्या सूचना ती व्यक्ती कधीच ऐकत नाही। त्यामुळे एखाद्या स्त्रीला संमोहित करून तिच्या इच्छेविरुद्ध कपडे काढायला लावणं किंवा लैंगिक संबंध ठेवायला भाग पाडणं हे शास्त्रीय दृष्ट्या संमोहनामध्ये पूर्णपणे अशक्य आहे असं डॉक्टरांनी सांगितलंय। म्हणजेच काय, तर खरात महिलांना मानसिक आधार देऊन त्यांच्याशी जवळीक साधायचा आणि यात तो कसलंच संमोहन करत नव्हता। आता बघा, खरातच्या व्हिडिओवर महिलांच्या रिस्पॉन्स बाबत मानसोपचार तज्ञांनी जसं त्यांचं मत मांडलंय तसंच काही नेत्यांनी सुद्धा त्यांचं मत मांडलंय। महिला आयोगाच्या माजी सदस्या डॉक्टर आशाताई मिरगे यांनी व्हिडिओमधील महिलांच्या रिस्पॉन्स बाबत बोलताना त्या असं म्हणाल्यात की मी एक स्त्रीरोग तज्ञ आहे, त्यामुळे खरात नेमकं महिलांसोबत काय करत असेल याची थोडीफार कल्पना मला आहे, त्याचा अभ्यास मला आहे। मिरगे असं म्हणाल्या की व्हिडिओमध्ये महिला खरातला विरोध करताना दिसत नाही। यावर प्रचंड वाईट कमेंट्स त्या महिलांबाबत केल्या जातात, पण लोकांना समजत नाहीये की यात त्या महिलांची चूकच नाहीये, कारण हा खरात ओशनोजल नावाचं एक लिक्विड स्वतः तयार करायचा। ओशनोजल म्हणजे काय, एक कप सिरप असतं। तुम्हाला सर्दी पडसं झालं, डॉक्टरांकडे गेलात की डॉक्टर हे कप सिरप देतात। हे औषध पिल्यानंतर डॉक्टर गाडी चालवू नका असं सुद्धा म्हणतात, कारण हे औषध घेतल्यानंतर गुंगी येऊ शकते आणि हा खरात त्याच कप सिरप मध्ये त्याचं वीर्य किंवा मूत्र टाकायचा, तसेच टॅबलेट वायग्रा पाण्यामध्ये फुटून टाकायचा। वायग्रा म्हणजे काय, तर काही वेळापुरतं पुरुष किंवा स्त्रीमध्ये लैंगिक भावना वाढवण्यासाठी ते वापरण्यात येणारं ड्रग।
मग हा खरा थेट जल आशीर्वाद म्हणून त्या महिलांना द्यायचा. महिला त्यामुळे निम्म्या शुद्धीत नसायच्या आणि त्यामुळेच महिला त्या खरातला पूर्णपणे विरोध करू शकत नव्हत्या. आणखी एक महत्वाची गोष्ट जी डॉक्टर आशा मिरगे यांनी सांगितली ती म्हणजे महिला त्यांच्या मनातल्या भावना आतमध्ये तशाच ठेवतात आणि खरात याच गोष्टीचा फायदा घेऊन त्या महिलांना त्यांच्या पतीविरोधात भडकवायचा आणि स्वतः त्या महिलांना मानसिक आधार द्यायचा. ज्यामुळे व्हायचं काय, त्या महिला पतीविरोधात जाऊन खरातवर डोळे झाकून विश्वास ठेवत होत्या. थोडक्यात काय तर बघा, खरात प्रचंड हुशारकीनं महिलांच्या मानसिक स्थितीचा फायदा घेऊन त्यांना स्वतःच्या जाळ्यात अडकवायचा. आता या सगळ्यात महिलांची चूक आहे की नाही हे खरं तर त्या महिलेच्या तेव्हाच्या सभ्य परिस्थितीवरून सांगता येऊ शकतं. पण खरातचे व्हायरल होणारे हे व्हिडिओ पाहून कोणी सुद्धा कुठलीच बाजू पूर्णपणे जाणून न घेता त्या व्हिडिओतील महिलांच्या चारित्र्यावर बोलणं हे चुकीचं आहे. मुळात महिलांना जर घरातच चांगली वागणूक मिळाली, घरात स्वतःच्या नवऱ्यासोबत चांगली चर्चा झाली, तर असल्या खरात सारख्या भोंदू माणसांकडे स्वतःच्या आयुष्यातल्या समस्या सोडवण्यासाठी महिला कधीच जाणार नाहीत किंवा त्यांच्यावरती जाण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे महिलांच्या मनातल्या भावना कुटुंबातील माणसांनी त्या भावनांना वाट मोकळी करून देणं गरजेचं आहे आणि कदाचित त्यामुळे खरात सारख्या मानसिक विकृती या थांबल्या जाऊ शकतात. बाकी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून आपल्याला नक्की सांगा आणि त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.